ऐकून आता जसे जसे खुलासा व्हायला नाही खूप धक्के बसायला लागले. ते प्लॅनिंगनं हे विषय झाले. प्लॅनिंगने ह्या गोष्टी ठरवून केल्या. एक मात्र यातून असं वाटतं बरं का, 100% संतोष भैयाला जर सरकारला खरंच न्याय द्यायचा असला आणि गुंडगिरी संभवायची असेल तर हे आरोपी मात्र आता फासावरती लवकर जाणं गरजेचं, फास्ट ट्रॅकमध्ये घेऊन. कारण 400 मधून जे आता खुलासे आपल्या माध्यमातून होतात खरंच म्हणजे मोठे पण नाही, पण तुमचं कौतुक केलं पाहिजे चाणक्य बांधवाचं की जे तपास यंत्रणेला सापडायच्या अगोदर आपण बांधवांनी दगड गोटे काटे गुन्हा ताना तुम्ही काटे काही बघितले नाही. पण संतोष भाईच्या न्यायासाठी मीडियासुद्धा तेवढ्याच ताकदीनं पळत होतं. परंतु आज वाईट वाटतं की हे खुलासे आपण बी एवढे सहकार्य केले आणि 400 मधून बी खुलासे यायला लागले तरी पण आणखीनही सरकारला तपास यंत्रणेला गांभीर्यच नाही आहे या विषयाचं. आणखी कारण सहआरोपी कोणी झाला हे मात्र काय आमच्या मनात असेल ते दोघं तर पहिल्यापासूनच तो पाटील महाजन कोणीतरी आता एक नवीन आलंय तर यांना सहआरोपी खरोखर करायला पाहिजे. आणि यांच्यावरती जर असतील शासकीय अधिकारी म्हणून जास्तीचे काम चुकारपणा केला किंवा कायद्याची मोडतोड करायचं काम या 2-3 पोलिसांनी अधिकाऱ्यांनी केलं, कारण कायदा त्यांनी खरोखर प्रामाणिकपणे पाळून कृती करायला पाहिजे होती आणि त्यांनी गुंडा पाठीशी घालायचं काम केलं या पोलीस अधिकाऱ्यांनी. ही मारणाऱ्यांपेक्षा मोठे दोषी आहेत, मारणाऱ्यांपेक्षा. म्हणून जास्तीचे कलम यांच्यावरती लागले पाहिजे आणि यांना सुद्धा खरंच फासावर लाटकायला पाहिजे सरकारनं. आणि विशेष करून मुख्यमंत्र्यांना सांगतो की तुम्ही मात्र पोलीस खात्याची शान जाऊ देऊ नका. असल्या अधिकाऱ्यांमुळे जर शान न होणार असली यांच्यामुळे खूनच खरा हे अधिकाऱ्यांमुळे झालं. आता 400 मधून जे बाहेर पडतंय त्याच्यावरून वाटतं त्यांना लवकर सहआरोपी करा, नसता नावीला तर जनतेला न्याय करावा लागेल. नाही आता चर्चेवरती नाही मला बोलता येणार, परंतु पोलीस तपास करतील. जे काय नावं येत आहेत का यांनीच काही डाव रचला आता मागं राहून त्या धनवंड यांनीच काही डाव रचून काय त्याला पुढं घातलंय का आणखी ड्रायव्हर करायचंय हे प्रकरण दुसरीकडे न्यायचंय काय करायचंय असा काही प्रकार त्यांचा असू शकतो. परंतु जे आता नवीन खुलासे होते त्या 400च्या माध्यमातून पुरवणी अहवालात त्या तपासात खरं काय ते पुन्हा येईल आणि सहआरोपी सुद्धा जास्तीचे पुरवणी आणि त्या तपास जो आता केला जाईल पुरवणी तपास ते अहवालात येतील असं वाटतं. पण आता जो कोण नवीन नाव आलंय त्याचं बाबतीत पोलीस आहे तपासाला, त्याचं ज्याच्याबद्दल माहिती नाही त्याच्याबद्दल मी बोलणार नाही, कारण ज्या गोष्टी माहिती नाही त्यात जर आपण काही पण बोलून गेलो तर दुसराच अर्थ निघाला ना. आता त्याच्याबद्दलची मी माहिती आणखीन तरी घेतली नाही कारण आणि ज्याच्यावरती आपल्याला जास्ती माहिती नाही कारण त्याच्यावरती जर बोलून गेलो तर ते बरोबर होणार नाही. पोलीस जे जे काय नावं येतील त्याच्यावरती लक्ष ठेवून असणारच. मी आत्ताच सांगितलं की पुरवणी तपासात ते सगळं होईलच. एखादी चाल असू शकते दाण्या मुंडेची मागं राहू, आता मागं राहिलायचं ना, चालू शकते प्रकरण दुसरीकडे न्यायचे की काय, पण सुट्टी याच्यातून मिळणार नाही. पुरवणी जेव्हा जे आता पुरवणी तपास येईल त्यावर सुट्टी कोणाला नाही मिळणार. पोलीस त्या गोष्टीवरती बारीक लक्ष ठेवणार ते तपास यंत्रणा काय आहे काय म्हणजे आता तुम्ही काय नाव घेता याच्याबद्दलची माहिती नाही. कारण आपण बोलणं आणि अवघडचा शब्दाचा गैरअर्थ निघणं त्यामुळे माहिती मला पूर्ण मिळेपर्यंत मी त्याच्यावरती नाही बोलत. आता दुसरे सुद्धा आहेतच, एकदम बोलल्यावर मी जास्त त्याच्यामध्ये हस्तक्षेप करत नाही. बोलतात आता कुत्र्याचं मांजराचं आता काय आता हे याच्यावर जातीय तेढ निर्माण करायचं की काय काय जाणार. पण एक गोष्ट आहे तुम्ही स्पष्टपणानं सांगतो, संभाजीराजे एकाकी नाहीत शब्द मात्र फायद्याचा. ते कुत्रे मांजरं काय काय असं ते इतिहासकार बघतील ते काय मला इतिहासकार नाही. एक शब्दाचं तुम्ही जे प्रश्न होता की एकाकी पडले काय, संभाजीराजे एकाकी नाही. ओके.